वाईमध्ये लघु कुंभ मेळावा होतोय. मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी साधू आलेले आहेत. एकंदरीत पाहिलं गेलं तर हे साधू 17 वर्षापासून हे उभे असलेले हे साधू आहेत आणि खरं तर प्रत्येक भाविक जे आहेत ते मनोभावी या ठिकाणी दर्शन घेत आहे. काय खरं तर साधू ते बोलणार नाहीत आणि या संदर्भात आपण अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. महाराज खरं तर किती वर्षापासून हे साधू उभे आहेत आणि इथं आल्याच्या नंतर त्यांची कशा पद्धतीमध्ये व्यवस्था करण्यात आली? ओम नमो नारायण. आज आज या लघुकुंभ मेळ्याच्या निमित्ताने हे खडेश्वरी महाराज आहे, यांचं नाव आहे भगीरथगिरी महाराज. आज 17 वर्षापासून ते उभे आहेत. यांची खडेश्वरी साधना अशी असते, संपूर्ण कर्मकांड क्रियाकर्म सगळे उभे असतं. संडास बाथरूम, उठणं बसणं झोपणं हर प्रकारच्या क्रिया जरी प्रवासामध्ये चालले तर ट्रेनमध्ये ते उभे असतात. अशी त्यांची खडतर साधना, त्याला हठयोगी साधना म्हटली जाते. त्यांच्यापाशी असलेला हा सफेद म्हणजे पांढऱ्या कलरचा उंदीर आपल्याला पाहायला मिळतो. ह्याची नेमकी काय वेगळी खासियत आहे? त्यांचं आणि साधूचं नातं काय? हा जो पांढरा उंदीर आहे हा यांची एक साधना चालू होते. अचानक त्यांच्या त्या बॅगेमध्ये येऊन तो बसला होता. परत त्यांच्यावर जे कोण होते बाकीचे उंदीर निघून, पण हा उंदीर असाच राहिला इथे. ह्या उंदराची अशी माहिती आहे, हा त्यांच्या बॅगेमध्येच बसलेला असतो. उठणं बसणं झोपणं सगळं तिथे असतं आणि जे खातील तेच हा खातो. अशा पांढऱ्या उंदराची ख्याती आहे आणि तो साधू संतांकडे जास्त असतो, बाकी लोकांच्या आम आदमीकडे जास्त कमी काय असतो तो. खरं तर हे साधू आशीर्वाद देत आहेत, मात्र त्याच्या व्यतिरिक्त काही चर्चा वगैरे काही करतात का? सध्या नेमकं भविष्यामध्ये नेमकं काय होणार आहे, बाकी काही निसर्गाची वगैरे काही माहिती वगैरे देतात का? यावर्षी पाऊस कसा असणार या संदर्भात? नाही, हे जे साधू असतात हे हठयोगी साधू आहेत. हे अशी कुठलीही भाकीत वगैरे अशी काय करतात, फक्त ईश्वरांना जनसाधना त्यांच्याकडे असते. लोकांसाठी ते प्रार्थना करतात, सुख शांती समाधान मिळून देत, यंदा पाऊस पाणी वगैरे होऊन देत, अशा प्रकारची प्रार्थना करत असतात. हे जगाशी संपर्क यांचा कमी असतो. ज्या वेळेला छोटे मोठे प्रोग्राम असतात त्यात त्यांना आमंत्रण केलं जातं आणि लोकांसाठी ते इथे आलेले असतात. त्यामुळे इथे दक्षिण काशी वाईमध्ये यांचं पदार्पण झालं. हे 5 दिवस असणार इथे. सर्वांनी यांचं दर्शन घ्यावं, दर्शनाचा लाभ घ्यावा. खरं तर या ठिकाणी पाहिलं गेलं तर त्यांच्या आहाराचं म्हणजे आहारामध्ये काय घेतात? एक शेवटचा प्रश्न असणार आहे तुमच्या. ह्यांचा आहार हा सर्वसामान्य आहार आहे. हे कांदा लसूण विरहित का असतात. ह्यांची साधना ही एक हटवेगी साधना म्हणून बघितली जाते. असे ही त्यांची साधना आहे. जेवण आपलं सर्वसामान्य जेवण असतं, फक्त त्यामध्ये तामसी पदार्थ नसतात. थोडक्यात कांदा लसूण हे सगळे वर्ज्य आहे ते. धन्यवाद. या ठिकाणी पाहिलं गेलं तर महाराजांच्या येत असलेल्या प्रतिक्रिया, या साधू संदर्भात दिलेली माहिती. 17 वर्षापासून हे उभे असलेले साधू आहेत. त्यांच्यासाठी ही अशी उभा टाकण्याची व्यवस्था जी आहे ते या ठिकाणी वाईकरांच्या वतीने करण्यात आली. आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात. साधू आणि एक उंदराचं एक वेगळं नातं देखील आपल्या या ठिकाणी पाहायला मिळालं आहे. आणखीन काही नवीन अपडेट्स या लघुकुंभ मेळाव्या संदर्भात मिळतील का, हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन सोबत सूरज मुडिया, वाई.